दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झालीच नाही. टोकाची टीका त्या बाजूने झाली. म्हणजे मी सांगतो, नावं घेऊन सांगतोय अक्षरशः, इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणी गेलो नाही. आमची चूक असेल तर मीडियाने दाखवावी. आम्ही लोटांगण घालून माफी मागायला तयार आहोत. म्हणजे सहकार संदर्भात ती बैठक होती, वाय चव्हाण सेंटरला होती. तसं म्हणाल तर मग देवेंद्र फडणवीस साहेब पण पवार साहेबांसोबत बोलत होते, दादा पण बोलत होते. शेवटी पवार साहेब हे सहकार क्षेत्रातले अत्यंत मोठे नेते आणि महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी जर काही मार्गदर्शक सूचना दिल्या असतील तर त्याला बॉडी लँग्वेजच्या अँगलनी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. जेव्हा पक्षामध्ये फूट पडली होती तेव्हा अतिशय टोकाची टीका झाली होती. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका करण्यात आली होती. तेव्हा जो दुरावा निर्माण झाला होता तो सगळा मिटला एवढ्या 2-2.5 वर्षात? दोन्ही बाजूंनी टोकाची टीका झालीच नाही. टोकाची टीका त्या बाजूने झाली. म्हणजे मी सांगतो, नावं घेऊन सांगतोय अक्षरशः, इतक्या खालच्या पातळीवर आम्ही कोणी गेलो नाही. आम्ही आपल्या बाजूच्या नेत्यांनी देखील पवार साहेबांचं वय काढलं, वयाचा उल्लेख केला होता जाहीर सभेत. उदाहरण सांगा ना. असे जर आमच्या बाजूने दिसले ना, त्यांना आम्ही पवार साहेबांची माफी मागायला जर हे एकत्र होत असेल तर. पण आम्ही कुठेही पातळी सोडली नाही. आम्ही कुठेही कठोर भाषेत टीका केल्या नाही. पवार साहेबांना सुरुवातपासून आम्ही म्हटलं की पवार साहेब आमच्यासाठी वंदनीय आहेत, दैवत आहेत, आमचे बाप आहेत. पण पवार साहेबांच्या आड लपून ज्या लोकांनी खालच्या पातळीवर टीका केल्या त्यांचं माफी मागणं त्यांचं नैतिक कर्तव्य, त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल तर. आमची चूक असेल तर मीडियाने दाखवावी. आम्ही लोटांगण घालून माफी मागायला तयार आहोत.